उस्मान फिरोजला उचलून बेडवर झोपवतो. फिरोज शुद्धीवर यायचं नावच घेत नाही. उस्मानला आता चिंता होऊ लागते. काय करावे त्याला काहीच सुचत नाही. फिरोजच्या उशाशी बसून उस्मान कुराणमधील मंत्राचे पठण करू लागतो. मंत्राचे उच्चारण करून फिरोजच्या अंगावर फुंकतो. तासाभरानंतर फिरोज शुद्धीवर येतो. पण त्या दृष्ट आत्म्याने फिरोजला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले होते. त्याची खूप बिकट अवस्था होती. त्याला कशाचेही भान राहत नाही. तो स्वतःमध्ये गुंग राहतो. दिवसामागे दिवस जातात. फिरोजची तब्येत आणखीनच बिघडत चाललेली होती. फिरोजच्या घरचे लोक त्याला मौलवी महाराजाकडे सुद्धा नेतात. पण त्याचा सुद्धा काहीच फायदा होत नाही. उस्मान दिवस रात्र प्रार्थना करत असतो. शाहबाजच्या नातेवाईकात एक मौलवी असतात. त्यांचे नाव मुबारक मौलाना होते. फिरोजच्या तब्येतीची खबर त्यांना लागते. मुबारक मौलाना उस्मानला फोन करून फिरोजच्या तब्येतीची विचारपूस करतात. उस्मान घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतो. त्यांना मदत करण्यासाठी घरी येण्यासाठी विनंती करतो. मुबारक मौलाना घरी येण्यास तयार होतात. दुसऱ्या दिवशी मुबारक मौलाना शाहबाजच्या घरी येतात. त्यांनी घरी पाऊल ठेवताच सर्व वातावरण बदलते. फिरोजची नजर मुबारक मौलानांवर पडताच तो मोठ्याने ओरडू लागतो, दंगा करू लागतो. पण त्याच्या ओरडण्यात, दंगा करण्यात आता भीती दिसत होती. मुबारक मौलानाला बघून त्याचा थरकाप उडतो. तो त्यांना बघून बेडखाली जाऊन लपतो. मुबारक मौलाना घरात जाऊन एका खोलीमध्ये बसतात आणि उस्मानला सांगतात, फिरोजला समोर आणून बसव. उस्मान फिरोजला धरून आणून मुबारक मौलानाच्या समोर बसवतो. फिरोज खूप दंगा करू लागतो, खूप आरडाओरडा करू लागतो, पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. उस्मान त्याला मागून कवडा घालून धरून बसवतो. मुबारक मौलाना सर्वप्रथम फिरोजच्या कानात आजान देतात. आजान ऐकून फिरोज एकदम शांत होतो. मग मुबारक मौलाना कुराणमधील काही मंत्र उच्चारून पाण्यावर अभिमंत्रित करतात आणि ते पाणी फिरोजच्या चेहऱ्यावर मारू लागतात. तसा फिरोज तळमळू लागतो. मुबारक मौलानांना गयावया करू लागतो. मला सोडा, मला त्रास देऊ नका, मी फिरोजला काहीही करणार नाही, सोडा मला. मुबारक मौलाना म्हणतात, कोण आहेस तू? इथे का आलास? मानवी शरीरात यायची तुला परवानगी आहे का? आत्ताच्या आत्ता लगेच हे शरीर सोडून निघून जा, नाहीतर मी तुला भयंकर त्रास देईल. याद रख, तुझी गाठ माझ्याशी आहे. फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा मुबारक मौलानांना म्हणतो, मी इथून जाणार नाही, मी याचं शरीर नाही सोडणार. मुबारक मौलाना म्हणतात, तू असा नाही ऐकणार. मुबारक मौलाना आपल्या दोन्ही हाताच्या शहादत बोटांवर अत्तर लावून उस्मानच्या कानात घालतात आणि कुराणमधील मंत्राचे पठण करू लागतात. तसा फिरोज मोठमोठ्याने रडू लागतो, तळमळू लागतो. त्रास सहन न होऊन तो प्रेतात्मा मुबारक मौलानाला म्हणतो, मी हे शरीर सोडून जातो, मला त्रास देऊ नका. मुबारक मौलाना त्याला म्हणतात, आत्ताच्या आत्ता हे शरीर सोडून जा, नाहीतर मी तुला सोडणार नाही.
फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा म्हणतो, जातो जातो दार उघडा. उस्मान दार उघडतो. तो प्रेतात्मा मुबारक मौलानाला म्हणतो, मला या शरीरातून निघता येईना. मी कसा इथून जाऊ? मला शरीरातून बाहेर जायला वाट मिळत नाही. मुबारक मौलाना म्हणतात, तोंडातून निघून जा आणि परत इथे येऊ नकोस. परत आलास तर मी तुला सोडणार नाही. काही क्षणातच तळमळ करून तो प्रेतात्मा फिरोजच्या शरीरातून निघून जातो. नंतर मुबारक मौलाना फिरोजच्या कानात हेडफोन लावून कुराणमधील मंत्र ऐकवतात. तासभर ऐकून झाल्यानंतर फिरोज एकदम ठीक होतो. मुबारक मौलाना एक ताईत आणि काही फलिते जाणण्यासाठी देतात. काही वेळ थांबून मुबारक मौलाना तिथून निघून जातात. दुसरा दिवस उजाडतो. फिरोज आता पूर्णपणे ठीक झालेला असतो. तो चहा पाणी घेऊन आपल्या दुकानावर जातो. तो दिवस सर्वांसाठी खूप चिंतेचा होता. सर्वांना भीती होती, परत काही होईल का? पण सर्व काही ठीक असते. तो दिवस खूप चांगला जातो. सर्वांची चिंता कमी होते. दिवसामागून दिवस जात असतात. फिरोजला कसलाही त्रास होत नाही. 3 महिन्याचा कालावधी असाच निघून जातो. सर्वजण त्या दुष्ट आत्म्याला विसरून जातात. पण त्या दुष्ट आत्म्याने सर्व काही विसरले आहे का? की एखाद्या नवीन षडयंत्राच्या तयारीत तर नाही ना तो? दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतो. दिवाळीच्या मालाच्या खरेदीसाठी मोटरसायकलवरून फिरोज आणि शाबाद सोलापूरला जातात. दिवाळीच्या मालाची खरेदी करून 2 दिवस नातेवाईकाकडे मुक्काम करतात. तिसऱ्या दिवशी मोटरसायकलवरून आपल्या गावाकडे रवाना होतात. पुढे कोणते तरी महासंकट त्यांची वाट बघत आहे याचे त्यांना कसलेही भान नसते. फिरोज मोटरसायकल चालवत असतो. मंगळवेढामध्ये आल्यावर मोटारसायकल अचानक बंद पडते. शाबादच्या अंगावर काटा येतो. मोटरसायकल अचानक कशी काय बंद पडली हा प्रश्न त्याच्या मनात येतो. शाबादला कळून चुकतं, काहीतरी मोठं संकट येणार आहे. शाबाद फिरोजला विचारतो, काय झालं? गाडी अचानक कशी काय बंद पडली? फिरोज म्हणतो, काय झालं? काहीच कळत नाही. माझं अंग खूप दुखायला लागलं आहे. खांद्यावर कोणीतरी बसलं आहे असं वाटतोय. शाबाद भिवून गार होतो. त्याला पक्का विश्वास होतो त्या दुष्ट आत्म्याने परत फिरोजला पकडलं. फिरोज गाडीवरून उतरतो आणि शाबादला म्हणतो, पप्पा, मला कसं तरी होत आहे. झोपावं वाटतं. मी इथेच झोपतो. तुम्ही जावा इथून परत. मी काही आता इथून येणार नाही. शाबादच्या पायाखालची जमीन सरकते. आता काय करावं त्याला काहीच कळत नाही. फिरोज तिथेच गवतावर झोपी जातो. तासभर विचार करून शाबाद हिम्मत करून फिरोजला उठवतो आणि म्हणतो, चल जाऊया आपण परत आपल्या गावी. फिरोज जायला काही तयार होत नाही. शाबाद कसा बसा जबरदस्तीने फिरोजला गाडीवर बसवतो. गाडी चालवत परत आपल्या गावाच्या दिशेने निघतो. फिरोज शाबादच्या खांद्यावर डोके ठेवून झोपी जातो. थांबून थांबून शाबाद फिरोजला घरी घेऊन आपल्या गावी परततो. घरात आल्यावर त्याच्या जीवात जीव येतो. उस्मान आपल्या दुकानावर होता.
शाबात फोन करून त्याला घरी बोलवतो. घरी आल्यावर शाबात त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतो. उस्मान धीर देत म्हणतो, पप्पा, तुम्ही काहीही काळजी करू नका. काहीही होणार नाही. सर्व काही ठीक होईल. फिरोज शांतपणे झोपलेला असतो. पण ही शांतता थरकाप उडवणारी असते. अत्यंत भीतीदायक असते. उस्मान फिरोजच्या जवळ जाऊन त्याच्या कानात अजान देतो. तसा फिरोज रागाने उठतो. त्याच्या डोळ्यात क्रूरता दिसत होती. तोंडावर शैतानी हावभाव होते. त्याची अशी अवस्था पाहून उस्मानच्या मनातही थोडीशी भीती निर्माण होते. तरीही हिम्मत करून उस्मान फिरोजला शांत करतो. फिरोज पुन्हा शांतपणे झोपी जातो. परंतु संकटाची टांगती तलवार अजून डोक्यावर होती. कोणते तरी मोठे संकट येणार याचा संकेत सारखा येत होता. उस्मानलाही हे कळलं होतं. आपल्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. उस्मान मुबारक मौलानांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगतो. मुबारक मौलाना म्हणतात, तुम्ही भिवू नका. अल्लावर विश्वास ठेवा. तो सर्व काही ठीक करेल. मी उद्या येतो. मग पुढे काय करायचं ते ठरवू. दुसरा दिवस उजाडतो. मुबारक मौलाना शाबातच्या घरी येतात. फिरोज शांतपणे झोपलेला असतो. मुबारक मौलाना यांनी त्यांच्या घरात पाऊल ठेवताच फिरोज जागा होतो. फिरोज गंभीरपणे मुबारक मौलानांच्या समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आता भीती दिसत नव्हती. मुबारक मौलानांना पाहून फिरोजच्या चेहऱ्यावर शैतानी हास्य येतं. मुबारक मौलाना फिरोजला आपल्या समोर बसवतात. मुबारक मौलाना फिरोजला विचारतात, कोण आहेस तू? परत का आलास इकडे? बोल लवकर, कोण आहेस तू? फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा काहीच बोलत नाही, फक्त गुरगुरत राहतो. मुबारक मौलाना म्हणतात, तू असं ऐकणार नाहीस. बोल लवकर, कोण आहेस तू? काय दुश्मनी आहे यांच्याशी? बोल लवकर, नाहीतर बाटलीत बंद करीन. मुबारक मौलानाने कुराणच्या मंत्राचे पठण करून त्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्याला त्रास असह्य होऊ लागला. तो खूप तडमडू लागला. शेवटी त्रास सहन न होऊन तो दुष्ट आत्मा फिरोजच्या शरीरातून निघून जातो. काही वेळानंतर फिरोज बरा होतो. तो रडायला लागतो. मुबारक मौलाना त्याला विचारतात, का रडायला लागला आहे? तो दुष्ट आत्मा कोण आहे माहीत आहे का तुला? त्याने तुला स्वतःबद्दल काही सांगितलं आहे का? फिरोज म्हणतो, त्याने स्वतःबद्दल मला काहीही सांगितलेले नाही. मुबारक मौलाना म्हणतात, तो कसा दिसतो माहीत आहे का तुला? कशा पद्धतीने तुझ्यासमोर येतो? काय काय करतो? सांग मला. फिरोज म्हणतो, तो माझ्या शेजारी येऊन झोपतो. माझ्या डोक्यावरून पायाकडे जातो. खूप भयानक दिसतो तो. त्याचा चेहरा पूर्ण सडलेला आहे. डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधला आहे. त्याचा चेहरा पाहून असं वाटतं की माशांनी त्याचा चेहरा खाऊन टाकला आहे. एवढं ऐकताच शाबात अचानक उठून उभा राहतो आणि म्हणतो, हा तर माझा मामा सलीम आहे. 30 वर्षापूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्याच्याबद्दल माझ्या मनात वैर निर्माण झाला होता. तो सुडाच्या भावनेने परत आला आहे. माझ्याबरोबरची दुश्मनी
तू माझ्या मुलाबरोबर काढणार? माझ्या पोराला वाचवा. शाबादला दुःख अनावर होते आणि तो रडू लागतो. मुबारक मौलाना म्हणतात, भिवू नका, काही होणार नाही. मी फिरोजला काही होऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आधी शांत व्हा आणि मला एक सांगा, हा सलीम कोण आहे? तुमच्यात आणि त्याच्यात का वैर निर्माण झाले? शाबाद सांगू लागतो, सलीम पठाण हा माझा सक्का मामा. त्याचं आणि माझं चांगलं जमत होतं. मामा भाच्यापेक्षा मैत्रीचे नाते घट्ट होते. त्याला दारू पिण्याची सवय होती. या वाईट सवयीमुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. मैत्री कधी दुश्मनीत बदलली कळलंच नाही. त्याने कट्टर माझ्याशी वैर धरलं आणि मला सांगितलं होतं की तो बदला घेणार. आता तो बदला घेण्यासाठी आला आहे. मुबारक मौलाना थोडा वेळ विचार करतात आणि म्हणतात, भीतीचं काहीच कारण नाही. तो फिरोजला काहीच करू शकणार नाही याची हमी मी देतो. अल्लावर विश्वास ठेवा, तो खूप मोठा आहे. त्याच्यापुढे अशा दुष्ट आत्म्यांचं काहीही चालत नाही. अल्लाह सर्व ठीक करेल, त्याच्यावर विश्वास ठेवा. मुबारक मौलानांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. मुबारक मौलाना म्हणतात, हा प्रेतात्मा एक उद्दिष्ट धरून येथे आला आहे. त्याचा मनसुबा काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हजेरी लावणे गरजेचे आहे. त्याची हजेरी लागली तर आपण त्याचा कायमचा बंदोबस्त करू. परत फिरोजला काहीही त्रास देऊ शकणार नाही. तोपर्यंत तुम्ही फिरोजची काळजी घ्या. सर्व काही ठीक होईल. मी येतो आता. इतकं बोलून मुबारक मौलाना निघून जातात. फिरोज अजूनही झोपलेला असतो. रात्री 9 वाजता फिरोज उठतो आणि जेवायला मागतो. ज्या ज्या वस्तू सलीमला आवडतात त्या वस्तू फिरोज जेवणात मागतो. जेवण करून तो शांत झोपी जातो.